पनवेल महानगरात पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने अनेक विकासाची कामे केलेली आहेत। या विकास कामांमुळेच आम्ही प्रचार करीत असताना आम्हाला नागरिकांचा, मतदारांचा भरपूर प्रतिसाद मिळत असल्याचे पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक 14 चे भाजपचे उमेदवार इक्बाल काझी यांनी सांगितले। आपल्या निवडणूक प्रचारार्थ इक्बाल काझी हे मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत। यांच्यासोबत उमेदवार सतीश पाटील, रेणुका नेतकर, सारिका भगत व मोठ्या संख्येने कार्यकर्ते प्रभाग 14 मध्ये प्रचार करत आहेत। जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। पनवेल शहरातील रस्ते, रोजगार मेळावे, आरोग्य शिबिरे, झोपडपट्ट्यांचा विकास अधिक मोठ्या प्रमाणात झालेला आपणास दिसत आहे। त्याचप्रमाणे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गरीब झोपडपट्टी वासियांना मोफत घरे द्यावीत ही माझी मागणी आहे। आतापर्यंत मी अनेकांना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मदत केलेली आहे। माझ्याकडे आलेला माणूस हा आपला माणूस आहे, कुठल्या जाती धर्माचा पाहिला नाही, त्यांना मदत करत आलो आहे असल्याचे शेवटी इक्बाल काझी यांनी बोलताना सांगितले। कशा प्रकारे जनतेचा प्रतिसाद मिळत आहे? जनतेचा भरपूर प्रतिसाद आहे की आमचे जे प्रशांत दादा, आमचे परेश ठाकूर साहेब, रामसेठ ठाकूर साहेब, महेश बालदी साहेब या पनवेल शहरासाठी भरपूर कामं केल्यात। हजारो कोटीचे रोड केलेत। आज सर्वात मोठा एअरपोर्ट आलाय, लोकांना जॉब डेव्हलप केले आणि हे जॉब म्हणजे लय मोठी गोष्ट आहे। आज एवढा मोठा एअरपोर्ट आला आणि लाखो लोकांना इथं जॉब भेटणार आहे, ते म्हणजे लोकांचे फायदेच होणार आहे। बाकी आता रिडेव्हलपमेंट मध्ये पण जाणार आहे, जिथं स्लम एरिया आहे तिथं माझी दादानी पहिलीच गोष्ट मला जेव्हा त्यांनी बोलवलं पहिल्यांदा आणि मला जेव्हा त्यांनी बोलले की तुम्हाला हे करा, तर मी पहिल्यांदा त्यांना एक सांगितलं, जेवढा स्लम एरिया आहे त्या स्लम एरियामध्ये भारतनगर आहे, खाजा नगरी आहे, जेवढे झोपडपट्टी एरिया, साईनगर आहे, त्यांना सर्वात पहिले फ्री मध्ये आणि एकदम म्हणजे कमीत प्राइस आणि कमी प्राइस मध्ये त्यांना पहिले तुम्ही जे आता प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जे बिल्डिंग डेव्हलप होतात त्यांना फ्री मध्ये द्या। हा माझा पहिले मेला तिकीट देण्याच्या आधी मी त्यांना सांगितलंय। तर माझा आणि बाकी जेवढे पण शाळा आहे हे त्यांना चांगले पॅकेज द्या। त्यांचे जे गरीब गरजू मुलं असतील त्यांना फ्री मध्ये शिक्षण द्या। तसा तर मी करत असतो, कोणी धर्माचा आणतो, कुठले मजहबचा आणतो। आमच्या इथं मस्जिद मंदिर आम्ही कधी बघितलं आज परत। सर्व धर्म दान धर्म पण करतो, हे नाही बघत हा कुठल्या जातीचा आहे, फक्त एकच बघतो माणूस आहे त्यात आमचा माणूस आहे तेवढंच आम्ही बघतो। बाकी हे नाही बघत की कुठल्या धर्माचा आहे तो। हम सब जनतेकडे जात आहे, आम्ही जनतेकडे आमचे परिचय पत्र घेऊन जातोय। ते पण आमचे जो मोदी साहेब आहे, आमचे रामसेठ ठाकूर साहेब, प्रशांत दादा साहेब आहे, महेश शेठ बालदी साहेब आहे, परेश शेठ दादा ठाकूर आहे, अविनाश कोहली आहे। ये जे पनवेल मध्ये जे आज विकास झालाय हे भारतीय जनता पार्टीमुळे झालाय आणि लोकांना आम्हाला समजायचं आहे की जी पार्टी ज्या सेंटरला गव्हर्नमेंट आहे, स्टेटला आहे आणि इथं पण आली, तर जे आज जे डेव्हलपमेंट झालं त्यापेक्षा 100 पटीने होईल। प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे अतिशय धडाक्यात आणि लोकनेते दिपा पाटील साहेबांच्या आशीर्वादाने हा प्रचार या ठिकाणी सुरू झाला। चारही सुशिक्षित उमेदवार यांना उत्साहाने कार्यकर्ते आत्मसात करतायत आणि त्यांच्याबद्दल प्रचार करायसाठी तयार आहेत। सन्माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब, आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी साहेब, परेश शेठ ठाकूर, सन्माननीय नितीन पाटील साहेब यांनी जो आमच्यावरती विश्वास दाखवला, सन्माननीय आमदार महेश शेठ बालदी हे जे या निवडणुकीचे प्रमुख आहेत यांनी जो आमच्या सर्वांवरती विश्वास दाखवला आणि आम्हाला या सगळ्यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी जी लोकभावना ओळखली त्याच्याबद्दल आम्ही सर्वांना प्रथमतः धन्यवाद दिले आणि आजच्या या प्रचाराला या ठिकाणी शुभारंभ दिला। आमच्या या सर्व कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये तुम्ही बघाल तर अतिशय चांगला उत्साह आहे आणि जेव्हा आम्ही लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांना भेटतोय ते अतिशय उत्सुकतेने आमचं स्वागत करतायत आणि त्यांना अपेक्षा देखील आमच्याकडनं आहेत, आशा देखील आमच्याकडनं आहेत आणि शाश्वती देखील आमच्याकडनंच आहे की तुम्हीच निवडून येणार आहात। अशा प्रकारच्या लोकभावना आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आपण बघतोय की महानगरपालिकेमध्ये सगळ्या एकूण 78 नगरसेवकांपैकी 65 नगरसेवक हे पहिलेपासून भारतीय जनता पार्टीचे होते आणि जेव्हा एक चांगलं वातावरण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी तयार झालं तेव्हा
आपण बघतोय की 6 पेक्षा जास्त उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे बिनविरोध निवडून आले देखील, आणि हा विश्वास जो आहे हा त्या लिडर्सवरती आहे, त्या नेत्यांवरती आहे, आमच्या नेत्यांवरती आहे. लोकांची भावना सर्वत्र आपण बघताय. तर मला असं वाटतंय की 78-0 अशी परिस्थिती पनवेल महानगरपालिकेत राहील, आणि ते गेल्याशिवाय कोणी आम्ही या ठिकाणी कार्यकर्ते थांबणार नाही. प्रभागातील कोणते महत्वाचे मुद्दे घेऊन या निवडणुकीत उतरला आहात? आमचा हा जो प्रभाग आहे अतिशय मोठा आहे. तुम्ही बघितलं तर मिरची गल्लीच्या इथून कोळेश्वर मंदिराच्या जे शाळा आहे तिथपासून जो सुरू होतो तो अगदी हा ठाणा नाका रोड या बाजूने खाडीपर्यंत हा परिसर पसरलेला आहे. मग त्याच्यामध्ये धाकटा कांदा गाव आहे, मोठा कांदा गाव आहे, पलीकडे खांदेश्वर स्टेशन पर्यंत ज्या सोसायटी आहेत त्या आमच्यामध्ये आहेत, आणि खांदा कॉलनीमधील देखील अनेक सोसायट्या या आमच्या प्रभागामध्ये येतात. अतिशय वेगवेगळ्या प्रकारचा हा प्रभाग पसरलेला आहे. म्हणून उमेदवारी देताना 4 उमेदवार जेव्हा ठरवले तेव्हा मोहल्ल्यामधून एक उमेदवार सन्माननीय इक्बाल काझी साहेब आहेत, त्याच्यानंतर साईनगर ठाणा नाका रोड या बावन बंगला या परिसरातील उमेदवार म्हणून मला माझ्या पत्नीला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. धाकटा कांदा गावातून माजी नगरसेविका सन्मान्य सारिका भगत यांना त्या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी या ठिकाणी पक्षाने दिली. त्यानंतर मोठा कांदा, खांदा कॉलनी, कामोटे या ठिकाणचे जर का नेतृत्व कोणी बघितलं तर मग ते सतीश दत्ता पाटील यांच्यावरती जबाबदारी सोपवलेली आहे. अतिशय चांगलं पॅनल या ठिकाणी दिलं. प्रभागातील समस्या जर पाहिल्यात तर काही ठिकाणी गावा ठिकाणी जर का काही परिस्थिती जर असेल रस्त्यांची वगैरे जी राहिलेत ते कामं देखील या ठिकाणी पुढे आहेत. एकूण महानगरपालिकेचं काम करत असताना काय लोकांची अपेक्षा असते की आमच्या ज्या गरजा आहेत आरोग्याच्या संदर्भातल्या, पाण्याच्या संदर्भातल्या, इतर रस्त्यांच्या संदर्भातल्या त्या आम्ही सुधाराव्यात, आणि त्यासाठी तुम्ही कोणीतरी पुढाकार घ्यावा. याच्यासाठी आम्हाला लोकप्रतिनिधी जर निवडून देत असतील या आम्ही पुढे चालवणार आहोत. सगळे उमेदवार सक्षम आहेत. त्यासाठी मोठे काही प्रोजेक्ट याच्यामध्ये राहिलेत. आपण बघतोय तर महानगरपालिकेची बिल्डिंग आपल्याच या प्रभागात आहे. सगळे रस्ते कॉन्क्रीट होत चाललेत. गावातले सगळे ड्रेनेज सिस्टीम आहे, स्मार्ट विलेज सारखी जी योजना आहे ती धाकट्या कांदात चालू झाली आहे, मोठ्या कांदात चालू झालेली आहे. कांदा कॉलनी मधील देखील रस्ते चांगले होत आहेत. आता कधी कधी या ठिकाणी पाणी साचायचं याच्या संदर्भात देखील आम्ही प्रयत्न करून ते कमी, जास्तीत जास्त किती कमी साचेल याच्याबद्दल प्रयत्न केले. आपण बघतोय तर या वॉर्डाला लागूनच एअरपोर्ट समोर आहे. एअरपोर्टच्या ठिकाणी जी रिटेनिंग वॉल त्या ठिकाणी टाकली तो भराव झाल्यानंतर तर काही पाणी आपल्याकडे येत होतं, परंतु आम्ही स्वतः नगरसेवक मी स्वतः त्या ठिकाणी प्रयत्न करून फॉलोअप केला, आणि या साईडनी देखील रिटेनिंग वॉल अतिशय 200-250 कोटी रुपये त्याला खर्च येणार आहे. यासाठी आम्ही प्रयत्न केले. मग त्यासाठी ती जी प्रक्रिया आहे ती एन्व्हायरमेंटल त्याच्यामध्ये आहे, परमिशनच्या याच्यामध्ये आहे, आणि लवकरात लवकर ते येऊन आता या ठिकाणच्या या ज्या हे जे समस्या आहेत या लवकरात लवकर सुटतील. काही दिवसांपहिले लाईट या ठिकाणी चालल्या होत्या, जायच्या वारंवार, झाडांचे पानं त्या ठिकाणी पडायचे. मग आता त्या लाईट भूमिगत केलेल्या आहेत, ज्या तारा, विजेच्या तारा आहेत त्या भूमिगत केलेल्या आहेत. असे प्रयत्न आम्ही वारंवार करत होतो. आमचे जे माजी नगरसेवक होते यांनी सातत्याने पाठपुरावा त्याच्यामध्ये केला, आणि त्यांचंच पाठबळ म्हणून आम्ही आज त्यांच्या भूमिकेवर ठाम राहून आम्ही आता पुढे जातोय. म्हणून अशी आमची लोकांकडनं पण अपेक्षा आहे की त्यांनी आम्हाला सहभागी करून घ्यावं, त्यांनी आम्हाला मदत करावी, आणि लोकांचा देखील उत्साह चांगला आहे.